भगवान शंकराची महादेवाची तळमळ जाणून घेण्याचा प्रश्न नाहीच आहे ना. अरे प्रत्यक्ष बोलता येणार नाही, माझा देवाधिदेव महादेवाने एक अलौकिक कार्य केलंय, अलौकिक महान उपकार केलेत. कोणते उपकार? निदान शब्दरूपी शिव महापुराण कथेच्या निमित्ताने तरी माझ्या लेकरांना, माझ्या भक्तांना मला संवाद करता येईल, मला बोलता येईल, त्यांचं सुख दुःख मला जाणून घेण्यात येता येईल, त्यांच्या अंतःकरणाचे विचार हे भाव जाणून घेण्याचा मी प्रयत्न करेल. या माध्यमातून मायबाप, त्या कथेच्या माध्यमातून, या पुराणाच्या माध्यमातून म्हणून तर या शिवमहापुराणाच्या माध्यमातून माझा भगवान शंकर आपल्याशी संवाद करण्याकरता आलाय. हे मी बोलत नाहीये मायबाप, जे काय आहे ना हे भोलेनाथांचं आहे. हे फक्त मी निमित्त मात्र आहे, लक्षात ठेवा. फक्त माझं निमित्त आहे. कथा तर त्याची आहे, संवाद तर त्याचा आहे, हे कार्य त्याचं आहे. आपण कोण बोलणार आहे? कोणता अधिकार आहे आपल्यामध्ये बोलण्याचा? कोणता अधिकार नाही आहे. करणारा कथा तो आहे माईबाप, सगळं तो करतोय. आणि अहंकार आपण कधीच आणायचा नसतं, लक्षात ठेवा. करणारा तो आहे. अरे एक आमचे गिरी बापू फार सुंदर सांगत असतात की हे भगवान शंकराने आपल्या करता एक मजकूर पाठवलाय, संदेश पाठवलाय. कोणता संदेश? हे पत्र आहे माईबाप. आणि माझ्या भोलेनाथाने स्वतः लिखाण केलेलं पत्र आहे आणि ते या समाजाला पाठवलाय मजकूर, हे संदेश पाठवलाय. काय संदेश असेल, काय मजकूर असेल या पत्रामध्ये? जर देवादिदेव महादेवांचं पत्र जर आपल्या करता आलंय, जो जगाचा मायबाप आहे, देवादिदेव महादेव आहे, परमात्मा आहे, अभेद अभेद तत्व आहे मायबाप, जो जगाचा मायबाप, त्यानं जर हे पत्र पाठवलं तर किती तळमळ पाहिजे रे आपल्या मनामध्ये. लोकांना महादेव अजून कळालाच नाही मायबाप, नाही कळाला. एकच कळालं फक्त, मंदिरात जिरे कधी व्हायचेत, मिरे कधी व्हायचेत. लोकांना एवढंच कळालं रे, देव नाही कळायला. एवढे स्वार्थी लोक आहेत. माझ्या भगवान शंकराच्या अंतःकरणातल्या भावना कोणी आतापर्यंत जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, नाही घेतला. मी तळमळीने सांगतो मायबाप, नाही नाही. आपण जातो ना मंदिरात, भगवान शंकराला काय लागतं हे धारणा धरून आपण जात नाहीये. आपल्याला काय लागतं ना हे धारणा धरून आपण मंदिरात जातोय. देवाला काय लागतं आतापर्यंत कोणी जाणूनच घेतलं नाही मायबाप. सगळं जीवन चाललंय स्वार्थाकरता जगणं आपलं. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय लागतंय? भिकारी बनलो तर आपण भगवंताच्या दारामध्ये सतत भीक मागणे, भीक मागणे, भीक मागणे. हे पत्र आहे माझ्या भगवान शंकराचं. आलं रे आपल्या करता, देवानं पाठवलंय आपल्या करता. किती तळमळ आपल्या मनामध्ये पाहिजे की माझ्या देवानं, माझ्या भगवान शंकरानं माझ्या करता काय लिहिलं असेल, काय मजकूर दिला असेल माझ्या भोलेनाथानं, माझ्या साम सदाशिवानं. अरे मला आठवतं ना जुन्या काळामध्ये बाबा, तुमच्या काळामध्ये, आणि आमचेही थोडे दिवस गेले त्या काळामध्ये. पहिले जर मामाचं पत्र म्हणा, कोणाचंही पत्र आलं ना, पत्र पिवळं कार्ड राहायचं छोटंसं, माहिती आहे ना तुम्हाला? इकडे होतं का ते पत्र, पिवळं पत्र कार्ड? त्यावेळेस ते पत्र यायचं बघा. आणि किती 2-4 शब्द राहायचे हो. मोठ्यांना दंडवत, लहान्यांना आशीर्वाद, असं सुरुवातीला राहायचं. बरोबर आहे ना बाबा? हे सुरुवातीला हे शब्द राहायचे. आणि त्यानंतर काय मजकूर जो आहे ना तो फार कमी शब्दात राहायचा. पण त्या पत्रात एवढी तळमळता होती ना. तो पोस्टमन पत्र घेऊन यायचा गावामध्ये. सगळं लेकरं म्हणा, सगळी लोक गोळा व्हायची त्या पोस्टमन शेजारी. सर आमचं पत्र आलं काका? आमचं पत्र आलं. मग त्यानं पाहावं, तुमचं नाही आलं. कारण हे फोन नव्हते ना. काही पर्याय नव्हता. पत्र आलं तरच कळायचं. पहिले फोन होते का 2-2 मिनिटाला, हॅलो
हा, काय करताय, काय भाजी केली, मीठ जास्त झालं का, कमी झालं का, आता 2-2 मिनिटाला फोन करतात, कॉल होते. त्या काळात नव्हतं ना हे. कुठेतरी वर्षाला, 15 दिवसाला, महिन्याला पत्र मिळायचं फक्त. बरोबर आहे बाबा? अरे पत्र आल्यानंतर तळमळीनं जायची रे ही माणसं. आणि पत्र आले की अगदी लाईट नसायची त्या काळामध्ये. दिवा ठेवायचा, सगळे एकत्र यायचे आणि ज्याला वाचता येतं ना त्यानं ते पत्र वाचावं. असं म्हणतात की पहिले लोक रडायचे, जर एक जण पत्र वाचायला लागले ना तर रडायचे लोक. त्या पत्रात काय भाव होते, काय प्रेम होता, मायबाप, माणुसकी उतरे त्या काळामध्ये. अरे आपल्या सोयऱ्या धाऱ्याचं जर पत्र आलं तर आपल्या डोळ्यातून अश्रुधारा यायच्या, किती तळमळ असायची. आता मला सांगा ना, हे तर माझ्या देवादिदेव महादेवाचं आपल्याला पाठवलेले पत्र आहे. हा, किती तळमळ पाहिजे रे. हा, किती तळमळ पाहिजे मायबाप. आणि हे जे पत्र आहे ना, आपल्या समाधानाकरता माझ्या भगवान शंकराने हा संदेश पाठवला, लक्षात ठेवा. हा संदेश सर्वांचा जीवनाचा उद्धार करण्याकरता हा संदेश आहे. हा भगवान शंकराचा संदेश सर्वांचं कल्याण करणारा हा संदेश आहे. हा भगवान शंकराचा संदेश हा प्रत्येकाचं दुःख, हे संकट, या व्याधी मुळापासून नष्ट व्हावेत, या संदेश भगवान शंकराचा आहे. हा, सगळे जीव जंतू त्या ठिकाणी सुख समाधानाने राहावं, या कलियुगाचा प्रभाव एका सुद्धा जीवावर होता कामा नये, काही आत्म्यावर होता कामा नये, माझ्या भक्तावर होता कामा नये. या हा संदेश या करताय माझ्या देवादिदेव महादेवांचा.